ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येताना दिसणार आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे संथ गतीने मालिका चालले, पण आता मालिका मात्र आता लीप घेताना आपल्याला दिसणार आहे. अचानकपणे सायलीची जेलमध्ये रवानगी आणि त्यानंतर सायलीची डिलिव्हरी, त्याचबरोबर प्रियाचं बाळ एक्सचेंज करणं, या गोष्टी मात्र ठरलेल्याच आहेत. पण याच गोष्टींना मात्र आता कशा पद्धतीने अर्जुनने रंगे हात पकडले आणि आता सायलीचं बाळ सायलीकडे आणि प्रियाचं बाळ आता जेलमध्ये, अशी दुभागणी झाली. सायलीला जेलमध्ये नेत असतानाच मात्र आता सगळ्या गोष्टींचा अंदाज इकडे अर्जुनला आलेला आहे आणि त्याच वेळेला अर्जुनने मात्र आता सगळी सूत्र हलवत कशा पद्धतीने इकडे आता प्रियाला धडा शिकवायचं ठरवलंय. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर आता इकडे छोट्या गौरीसाठी सायलीचा जीव आता तुटत आहे, कारण काहीही झालं तरी सुद्धा ती मुलगी मात्र सायलीशिवाय राहायला काही तयार नाहीये. सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता त्या मुलीच्यासाठी सतत आश्रमात यावं लागतंय आणि या आश्रमात येऊन आता सायलीला राहावं सुद्धा लागत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता श्वेता इकडे बरोबर फोन करते आहे आणि फोनवरती प्रियाला सगळी अचूकपणे देत आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये त्या बातमीचा मात्र आता वापर करत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता श्वेता सांगते की मला काय वाटतंय, त्या मुलीला, दुसऱ्या मुलीला तर आपण नेऊ, पण ही जी गौरी आहे ना, ही गौरी सायलीला अडकवण्यासाठी आपल्यासाठी खूप योग्य आहे. म्हणजे जर का आपण त्या सायलीला अडकवायचं असेल तर या गौरीला मात्र आता आपल्याला किडनॅप करायला पाहिजे किंवा या गौरीची तस्करी करायला पाहिजे. यावरती प्रिया सांगायला लागते, पण हे कसं शक्य आहे? तुला आता काही आयडिया असेल तर तू त्यामध्ये आयडिया देऊ शकतेस. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते, हो माझ्याकडे आहे एक युक्ती, असं म्हणत ती आता गौरीलाच पूर्णपणे हे करण्यासाठी सांगते. आणि गौरीच मात्र आता इकडे सायलीला जेलमध्ये नेण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, हे सुद्धा इकडे आता श्वेता कशा पद्धतीने काय ते सांगायला लागते. आणि त्यानंतर प्रियाचा प्लॅन ठरतो. म्हणजे आता गौरीची सुद्धा एक बॅकडेटेड FIR नोंदवली जाते की गौरीला मात्र आता इकडे 1 महिन्यापूर्वीची FIR नोंदवली जाते की गौरी कशा पद्धतीने गायब झाली, ती आमची मुलगी आहे. हे सगळं सगळं ज्या वेळेला मात्र एक बॅकडेटेड कंप्लेंट नोंदवली जाते आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन यांच्याकडे मात्र आता इकडे इन्स्पेक्टर सावंतांच्या मार्फत ती कंप्लेंट आलेली. त्यानंतर मात्र आता अर्जुन सकाळी सकाळी सायलीकडे आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे आणि अर्जुन इकडे सायलीला सांगत आहे की खूप 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 मोठी गुड न्यूज आहे आपल्याकडे. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे गौरीला तिच्या आई वडिलांच्या मार्फत पोचवायचं आपल्याकडे काम आलेलं आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, गौरीचे आई वडील भेटले? आणि यावरती अर्जुन म्हणतो, हो इन्स्पेक्टर सावंतांचा सकाळी सकाळी कॉल आला होता कोणत्या तरी, मात्र आता इकडे दुसऱ्या पोलीस स्टेशनवरती तिची आता मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यात आलेली आहे, म्हणजे जवळजवळ आधी महिनाभराची. आणि त्यामुळे इन्स्पेक्टर सावंतांना खात्री आहे की ही तीच मुलगी असणार आहे. सायली म्हणते, बरं होईल एकदाच गौरीला मात्र आता तिचं घर मिळेल, हक्काचं स्थान मिळेल आणि काहीही झालं तरी सुद्धा गौरी आता तिच्या हक्काच्या घरी निघून जाईल. सायलीसाठी हीच खूप आनंदाची गोष्ट आहे की गौरी आता तिच्या हक्काच्या घरी जाईल. आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण खूप खुश आहेत, गौरीला खुश करण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून मात्र आता गौरी तिच्या हक्काच्या घरी जेव्हा जायला निघेल त्यावेळेला मात्र आता गौरीकडे खूप छान आठवणी असतील. आणि त्याच वेळेला आणि त्यानंतर मात्र आता इकडे ह्यांचं प्लॅनिंग चालू झालंय. इकडे लगेचच नागराजने 2 लोकांना आणलेलं आहे आणि त्या लोकांना आणल्यावरती नागराज आता सांगतोय, हे बघा हे आहेत ना, हे म्हणजे आता इकडे इन्स्पेक्टर. यावरती प्रिया आता सांगायला लागते, काही नाही, या इन्स्पेक्टरचा काही उपयोग होणार नाहीये, कारण काही झालं तरी सुद्धा सायली अर्जुन यांना ओळखतील. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे नागराज, मला काही वेडं समजलात का तुम्ही? अरे मी ह्याला अशा पद्धतीने इन्स्पेक्टर बनवून तिकडे पाठवीन ना की अर्जुन सायली सुद्धा आता ओळखणार नाहीयेत. आणि असं म्हणत नागराजने त्याची खेळी खेळलेली आहे आणि त्याची खेळी खेळत आता बरोबर त्यांना तिकडे पाठवले. इकडे गौरीला मात्र आता तिच्या घरी पाठवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ते प्रयत्न यशस्वी ठरलेत. आणि आता ते प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर मात्र आता पुढचा आपल्याला मोठा लीपचा मात्र आता एक हे दिसणार आहे. म्हणजे मालिकेमध्ये मोठाच लीप आलेला आहे. गौरी आता म्हणजे गौरीला घरी पाठवण्यासाठी अर्जुन सायलीने जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र आता
इकडे अर्जुन सायलीने चुकीच्या माणसाच्या हातामध्ये गौरीला दिलंय. हीच अर्जुन सायलीकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि या चुकीची मात्र आता अर्जुनला आणि सायलीला खूप मोठी शिक्षा आता भोगावी लागणार आहे. या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली मात्र आता अडकलेत आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय की या सगळ्यामध्ये ऑगस्टमध्ये मालिका डायरेक्ट लीप घेताना आपल्याला दिसत आहे. ऑगस्टमध्ये मालिका 2 टप्प्यामध्ये लीप घेणार आहे. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे इकडे आता सायलीचं डोहाळ जेवण सुरू आहे. ज्या वेळेला सायलीचं डोहाळ जेवण सुरू आहे त्याच वेळेला मात्र पत्रकार तिकडे पोहोचलेले आहेत. कारण आता सायलीने आश्रमाच्या आडून लहान मुलांची तस्करी करण्याचा व्यवसाय मात्र सुरू केलाय आणि त्याचबरोबर गौरीला एका ठिकाणी दिलेलं आहे. ही गोष्ट समोर आली कारण त्या लोकांनी गौरीला विकत असताना त्यांना आता पकडण्यात आले आणि ती कुठून मुलगी घेतली, काय मुलगी घेतली, कोणत्या आश्रमातून घेतली, हे सगळं ज्या वेळेला उघड झालंय त्याच वेळेला मात्र आता भर आता या ह्याच्यामध्ये म्हणजे तिचं ओटी भरणं चालू आहे आणि त्याच वेळेला डाव साधत इकडे आता प्रिया आणि या सगळ्यांनी तोच दिवस निवडलाय आणि त्याच दिवशी तिला आता इकडे पाठवलेलं आहे जेलमध्ये. सगळेच घरचे हादरलेत, सुभेदार, किल्लेदार, सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे आणि सगळेच जण या ह्याच्यामध्ये घाबरलेत आणि विचार करत आहेत की हे सगळं काय चाललंय आणि म्हणजे आश्रमाच्या आडून आता हा सगळा तुम्ही प्रकार करताय. म्हणून आता सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे हे करण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला सायलीला मात्र आता पकडून घेण्यात येत आहे त्यावेळेला अर्जुन मात्र ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करतोय की सायली निर्दोष आहे, सोडा तिला. पण आता इकडे आता पोलिसांच्याकडे वॉरंट असल्या कारणाने पोलीस मात्र सायलीला काही सोडायला तयार नाहीयेत आणि त्याच वेळेला तिला ते पकडून घेऊन चाललेले आहेत. आता इकडे अर्जुन खूपच घाबरलाय, त्याला काय करावं कळत नाहीये. सायलीला सोडवण्यासाठी साम दाम दंड भेद जे आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायलीला नेण्यात आलेलं आहे. सायली आता जीवाच्या आकांताने अर्जुन सायली बोलत असले तरी सुद्धा कुणीही त्यांचं काही ऐकत नाहीये आणि आता सायली गेलेली आहे जेलमध्ये. सायली जेलमध्ये गेली. इकडे आता महिपतची वेगळी खेळी सुरू झालेली आहे आणि महिपत सांगत आहे अजूनही गेम संपलेला नाहीये. खऱ्या अर्थाने मात्र आता गेम सुरू झालेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सायलीला जोपर्यंत मात्र आता धडा शिकवत नाही आहोत आणि जो आमचा हेतू आहे तो पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मात्र आता गप्प बसायचं नाहीये. हा महिपतचा डाव आहे. पण इकडे आता प्रियाचा डाव मात्र काही वेगळाच आहे. सायलीला त्याच जेलमध्ये आणण्यात आलेला आहे ज्या जेलमध्ये प्रिया आता आहे आणि त्याच जेलमध्ये सायलीची रवानगी मुद्दामच करण्यात आलेली आहे जेणेकरून प्रियाला तिचा डाव यशस्वी करता येईल, प्रियाला या सगळ्यामध्ये खेळी खेळता येईल. पण अर्जुन तिकडे आलाय आणि तो सायलीला सांगतोय तू चिंता करू नको, काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये. असं म्हणत मात्र आता सायली सांगते मी हरणार नाहीये कारण आता माझं बाळ मला दुपटीने बळ देत आहे या सगळ्यामध्ये. असं म्हणत मात्र आता इकडे सायली लढणार पण त्याच वेळेला प्रियाची खेळी वेगळीच आहे. अर्जुन निघून गेल्यावरती प्रिया आता तिकडे आले आणि प्रिया सांगते वा तुझा गेम तर फसलेला आहे, कितीही काही झालं ना तरी माझ्यापासून तू आता वाचू शकत नाहीये. असं म्हणत खरा प्रियाचा गेम आत्ता सायलीच्या लक्षात आलेला आहे. सायलीला अजिबातच कळत नव्हतं की प्रियाच्या डोक्यात काय चालू आहे. पण या सगळ्यामध्ये मात्र आता लगेचच सायलीच्या लक्षात आलंय प्रियाचा गेम काय होता ते आणि त्याच वेळेला सायलीच्या पायाखालची मात्र आता प्रेक्षकांनो जमीन हादरलेली आहे. सायली या सगळ्यामध्ये मात्र आता एकदमच हादरले आणि त्यानंतर मात्र आता प्रियाचं बाळ एक्सचेंज करण्याचा पूर्णपणे प्लॅनिंग आहे. पण हे ज्या वेळेला सायली आणि अर्जुन या दोघांना मात्र आता समजलेलं आहे. या दोघांनी प्रियाच्या विरोधात जबरदस्त कारस्थान केलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता म्हणजे जवळजवळ 7 महिन्याची असताना सायली तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर खरं तरी सुरू झालेलं आहे ते म्हणजे सायली आणि प्रिया यांच्या डिलिव्हरीचा दिवस आलाय आणि त्याच वेळेला प्रियाने मात्र आता बाळ एक्सचेंज करण्यासाठी सांगितलंय. सायलीचं बाळ आपल्याकडे तर आता प्रियाचं बाळ सायलीकडे मात्र आता ट्रान्सफर करण्यासाठी प्रियाने हा सगळा प्लॅनिंग केलेला आहे. पण त्या अर्जुन आणि सायली यांच्या हुशारीमुळे मात्र आता प्रियाचा हा डाव टोटली फेल ठरणार आहे. प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णपणे अडकणार आहे आणि आता सायलीचं बाळ पळवण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला सुद्धा आहे. या सगळ्यामध्ये मात्र आता अर्जुनने डॉक्टरांच्या निदर्शनास सगळा प्रकार आणून दिल्यावरती प्रियाला मात्र पकडण्यात आलेली आहे.
बाळ पळवताना प्रिया आता पकडली गेलेली आहे. प्रिया या सगळ्यामध्ये जरी पकडली गेली असली तरी मात्र प्रियाने अजून एक घाणेरडी खेळी खेळायचा प्रयत्न केलाय, पण तो सुद्धा प्रयत्न प्रियाचा फसलाय. इकडे सायलीचं बाळ सायलीकडे आधी प्रियाचं बाळ प्रियाकडे जरी आलं असलं तरी सुद्धा आता सायली जेलमधून कशी सुटणार, काय सुटणार, अनेक गोष्टींचे जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या भागामध्ये उलगडणार आहे.